परफेक्ट असे अमृतसरी छोलेची रेसिपी आज मी शेअर करत आहे। छोलेला डार्क ब्राऊन कलर कसा येईल हे आपण बघणार आहोत। त्यासाठी मी एका पातेल्यात 1 वाटी छोले किंवा याला काबुली चना असे पण म्हणतात 3-4 वेळा स्वच्छ धुवून रात्रभर भिजत ठेवले आहेत। आता एका पातेल्यात जवळपास 5-6 वाटी पाणी घ्यायचं। त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घालायची। चहा पावडर जास्त घालायची नाही, नाहीतर छोलेला कडवट अशी टेस्ट येते। त्यामध्ये 1 इंच दालचिनी, 4 हिरवी वेलची, 4-5 काळी मिरी, 4 लवंगा, 1 बदाम फूल टाकून हे सर्व पाणी जवळपास अर्धे होईल तोपर्यंत शिजवून घ्यायचं। आता हे 10-12 तास भिजवलेले छोले 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरमध्ये काढून घ्यायचे। आता जे चहा आणि मसाले उकळून ठेवलेलं पाणी होतं ते यामध्ये गाळून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। यामध्ये 1 चिमूटभर सोडा टाकला तर छोले 4-5 शिट्ट्यांमध्ये शिजतात। मी ते सोडा वापरला नाही, त्यामुळे कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत। आता फोडणीची तयारी करून घ्यायची। त्यासाठी 1 ते 1.5 इंच आल्याचे तुकडे, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या याची पेस्ट करून घ्यायची। आता एका पातेल्यात मी जवळपास 2.5 ते 3 पळी तेल घेतले। यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। जिरे तडतडले की यामध्ये 2-3 तमालपत्र टाकून घ्यायचं। आता यामध्ये मी 3 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत। कांदा व्यवस्थित भाजला की यामध्ये आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालायची व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही पेस्ट पण व्यवस्थित भाजून घ्यायची। आता यामध्ये पाव चमचा हिंग घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे मी 3 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घातलेत। आता हे सर्व 4-5 मिनिटं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं। आता यामध्ये 2 चमचे छोले मसाला घालायचा आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची। तुम्हाला जर थोडंसं जास्त तिखट पाहिजे असेल तर 1 चमचा लाल मिरची पावडर अजून टाकायची। आता छोले चेक करून बघूया। सोडा न घालता पण छोले छान शिजलेत। फक्त 7-8 शिट्ट्या द्याव्या लागतात। आता शिजलेले छोले फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी टाकायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता यामध्ये मी 3 वाटी गरम पाणी घातलंय। जर तुम्हाला ग्रेव्ही जरा पातळ हवी असेल तर तुम्ही 2-3 वाटी पाणी जास्त घातलं तर चालेल, पण पाणी गरमच वापरायचं। थंड झाल्यावर परत छोले घट्ट येतात। आता यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची। हे आपले टेस्टी छोले तयार आहेत। आता मी 2 भटुरे तळून घेते। कांदा मी या पद्धतीने कट करून घेतलाय। त्यामध्ये मी 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर घातली, चवीनुसार मीठ घातले, 1 चमचा लिंबूचा रस घातलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून परत मिक्स करून घेतले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।